जर मरणानंतर जिवंत राहायचं असेल तर एक काम जरूर करणे आवश्यक आहे. ते काम म्हणजे जिवंतपणे काहीतरी वाचण्यात एक लिहून जा, नाहीतर लिहिण्यालायक असं काहीतरी करून जा. नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव. आजच्या एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण 20 भाकरीची एक कथा पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण जे पेरतो तेच उगवते. त्याचप्रमाणे आपण जर चिखलाने भरलेला चेंडू असा भिंतीवर फेकून मारला तर तो चेंडू चिखला सगट आपल्या अंगावर शिंतोडे घेऊन येतो. आणि जर तुम्ही चांगले विचार फेकले तर ते विचार हजारो पटीने तुमच्याकडे वापस येतात. अशाच एका आशयाची एक मी वाचलेली कथा आहे, ती मी सांगणार आहे. सगळी मनपूर्वक ऐका, हीच मी विनंती करेन. एक माणूस असतो, तो एवढा गरीब असतो की त्याला 2 वेळचं अन्न देखील नीट मिळत नसते. तो एका ठिकाणी बसलेला असतो, जेव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात. तो त्यांना बघून म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. मला सांगा, माझ्या नशिबात नक्की काय लिहिले आहे? मला 2 वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही आणि आयुष्यात नुसते दुःखच दुःख आहे. तर मला सांगा महाराज, मी काय करावं? माझ्या नशिबात काय आहे ते सांगा. तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे. आणि ते डोळे बंद करून थोडीशी साधना करतात आणि थोड्या वेळानंतर डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात, इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून 20 भाकरी लिहिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काहीच मिळणार नाही. 20 भाकरी मिळतील, पण त्यानंतर तू राहशील का नाही राहणार हे मी सांगू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढे भविष्य बघता, तेव्हा असं काहीतरी करा की या 20च्या 20 भाकरी मला एक साथ आतापर्यंत मिळायला हव्या. कारण मी आतापर्यंत एक साथ कधी 2 भाकरी सुद्धा बघितल्या नाहीत. तेव्हा महाराज म्हणतात, अरे, तुला त्या 20 भाकरी मिळून जातील, पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही. ह्या शेवटच्या 20 भाकरी तुला असणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, ठीक आहे, नंतर काही नाही मिळालं तरी नाही तर नाही, चालेल. आता 20 भाकरी मिळाल्यात ना, तेवढं मात्र बरं होईल. तेव्हा तो साधू महाराज म्हणतात, ठीक आहे. आणि कसे तरी ते आपल्या शिष्याची मदत घेऊन त्या माणसाची 20 भाकरीची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात, ह्या तुझ्या वाट्याच्या, तुझ्या हिश्श्याच्या राहिलेल्या 20 भाकरी आहेत. आणि असे बोलून त्या महाराज निघून जातात. आता तो माणूस त्या 20 भाकरी खायला सुरुवात करतो. तो जाम खुश असतो. 2 भाकरी कधी त्यांनी एक साथ पाहिलेल्या नाहीत, खाल्लेल्या नाहीत, आणि आता त्याला एकदम 20 भाकरी मिळालेल्या असतात. तो सुरुवातीला अर्धी भाकरी खातो, नंतर 1 भाकर खातो, नंतर 2 खातो. आयुष्यात त्यांनी एवढे जेवण कधीच केले नसते. 2 भाकरी खाल्ल्यानंतर त्याचे पोट भरते. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की ह्या राहिलेल्या 18 भाकरीचं मी नेमकं काय करू. तेव्हा तो व्यक्ती बघतो की त्याच्यासारखाच माणूस समोरून जात असतो. तो सुद्धा खायला काही मिळेल का अन्नाच्या शोधात असतो. मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकरी आहेत, त्यातल्या 2 तू घे. तसे त्या 2 भाकरी माणसाला देऊन टाकतो. तो माणूस तिथून पळत पळत जातो आणि दुसऱ्या त्याच्यासारख्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकरी आहेत. तेव्हा सगळे गरीब त्या माणसाकडे येतात आणि राहिलेल्या भाकरी त्या गरीब माणसाकडे तो वाटून टाकतो. आता काही वर्ष उलटून गेल्यानंतर ते साधू महाराज असतात, ते त्याच रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करत असतात की मी काही वर्षापूर्वी येथे एका माणसाला 20 भाकरी दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकरी होत्या. आता बघू तरी त्या माणसांचे काय हाल आहे. ते जेव्हा त्या जागेजवळ येतात तेव्हा ते बघतात की तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो. त्याने खूप मोठा मांडव घातलेला आहे, जे हजारो लोक जेवत आहेत. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न आहे. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. त्या माणसाजवळ येतात आणि विचारपूस करतात, हे कसं काय शक्य झालं? तुझ्या हाताच्या रेषेवर फक्त 20 भाकरी होत्या, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकरी लिहिल्या होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं. पण आज तू फार धनवान झालाय. तुझ्यामुळे आज हजारो लोक इथे जेवण करत आहेत, पोटाग्नी शांत करत आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, जेव्हा तुम्ही मला 20 भाकरी देऊन गेलात तेव्हा त्यातल्या मी फक्त 2च भाकरी खाऊ शकलो. बाकीच्या 18 भाकरी मी माझ्यासारख्या गरीब लोकांना वाटल्या. जशा मी भाकरी वाटल्या, माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागले. जसे तुम्ही मला 20 भाकरी दिल्या होत्या तसेच बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देऊ लागले. परत मी त्यातले थोडे अन्न खायचे आणि बाकीचे वाटायचे. असे करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायचे आणि एक दिवस एवढे जेवण आले की मी खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटू शकतो. जेवढे मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेले आणि माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी दिवसभर हे जेवण वाटायचं काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहित नाही कुठून हे येतं, पण जेवढे जास्त मी वाटतो त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं. मित्रांनो, हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे. जेवढे तुम्ही दुसऱ्याला जे देता, निसर्ग तुम्हाला तेवढ्याच पटीने तेच वापस देतो आणि हा नियम 100% काम करतो. जरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिलेल्या असतील, पण तुम्ही देण्याचं काम कर्म सतत करत असाल तर तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टीपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळतं.
बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचे म्हणजे फक्त पैसे द्यायचे, पण तसे नाही. तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. तुम्ही तुमच्याकडे असलेले एखादे कौशल्य तुम्ही देऊ शकता, कौशल्य शिकू शकता, तुम्ही एखाद्याला चांगले मार्गदर्शन करू शकता, तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता, तुम्ही एखाद्याला त्यांच्या संकट काळाला धीराचे 2 शब्द देऊ शकता. काहीच जमत नसेल तर एखादं हास्य तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेव्हा झाडाला पेरलेलं बी यावंच लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. तसेच ज्या वेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता, निसर्गाला तुम्हाला ते वापस द्यावेच लागते. हा निसर्गाचा नियम आहे. कित्येक पटीने वापस द्यावं लागते, हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली अपेक्षा असते, आपण ज्याला मदत केली त्यानेच आपल्याला मदत केली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो की मी त्याला एवढी मदत केली आणि नंतर त्याने मला धोका दिला. पण तसं नसते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, आवडली नसेल तर डिसलाईक करा. मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.